जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नंदुरबार येथून धुळ्याकडे प्रतिबंधित असलेल्या पान मसाल्यासह सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्याने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांना तात्काळ नंदुरबार रोडवर सापळा लावायला सांगितल्यानंतर MH 39 C 9221 क्रमांकाचे वाहन पोलिसांनी अडवलं। वाहनाची चौकशी केली असता त्यात अवैधरित्या तंबाखूजन्य पान मसाल्याची तस्करी होत असल्याचे आढळले। दरम्यान 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर वाहन चालक त्याच्या सोबत असलेली व्यक्ती तसेच माल देणारा व माल घेणारा याच्या विरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल मोहन सीताराम पाटील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांची ही कामगिरी फत्ते झाली असून वाहनासह माल पोलिसांच्या हाती लागला। दोंडाईचा पोलिसांची ही कामगिरी पाहून दोंडाईचातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक केले आहे। गुटखा असेल, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये गुटख्यावरती चांगल्या आपण मोठ्या कारवाई केलेल्या आहेत, LCBने देखील कारवाई केलेल्या आहे। गांजाचं देखील मोठ्या प्रमाणात इथे होतं, परंतु आपण सातत्याने चांगल्या कारवाई करत आहोत। त्यामध्ये ती 2 कोटी रुपयांचा गांजा पकडला असेल ती कारवाई असेल, किंवा परवाच आता परत 30 लाख रुपयांचा गांजा पकडला, किंवा निजामपूर पोलीस स्टेशनला परत 10 लाखांचा गांजा। तर प्रत्येक ठिकाणी कारवाई सुरू आहे। तर त्या शृंखलेतील एक दोंडाईचा पोलीस स्टेशनचे आमचे API राठोड आणि त्यांच्या सगळ्या टीमनी अत्यंत चांगली ही कामगिरी केलेली आहे। त्याच्यामध्ये साधारण 14 लाख रुपयांचा गुटखा आणि 8 लाख रुपयांचं वाहन असं टोटल 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून त्यामध्ये टोटल 4 आरोपी आहेत, त्यापैकी 2 आपण अरेस्ट केलेले आहेत। बाकीचे जे 2 आहेत म्हणजे जो विकणार आणि घेणारा त्यांना देखील लवकरच आपण अरेस्ट करू। आणि गुटख्यामुळे जो तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनतेचं प्रमाण दिसत आहे आपल्याला, आणि त्यामुळे होणारे कॅन्सर सारखे रोग असतील आणि त्यामुळे जाणारे जीव असतील, तर या सगळ्याला कुठेतरी एक चाप बसावा याकरता ही एक कारवाई अत्यंत चांगली आहे। दोंडाईच्या पोलीस स्टेशनच्या सर्व टीमचं मी कौतुक करतो आणि अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने त्यांच्याकडून पाहायला मिळतील अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो।